नमस्कार. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं नितीन करडुळे पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. कालच्या लेक्चरला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर स्टार्ट केला होता. We learn about what is meant by linear equation in two variable. An equation contains two variable and degree of each term containing variable is 1 is called linear equation in two variables. After that we learn about how to solve the linear equation by eliminating method. Today we learn about how to solve linear equation by graphical method. आज आपण graphical method start करणार आहोत. In previous standard we draw the graph of linear equation in two variable. मागील वर्षी आपण ग्राफ ड्रॉ केला होता लिनियर इक्वेशनचा. वी नो दॅट द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इज अ स्ट्रेट लाईन. आपण पाहिलं होतं लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढल्यानंतर तो स्ट्रेट लाईन येतो. नाउ इन धिस इयर वी ड्रॉ द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपण दोन लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढणार आहेत आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो असेल कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ज्या ठिकाणी ते दोन ग्राफ एकमेकाला इंटरसेक्ट करतील त्या ठिकाणचे कोऑर्डिनेट इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन असणार आहे. देन विच आर द स्टेप्स ऑफ टू ड्रॉइंग द ग्राफ. कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत हा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी. फर्स्ट स्टेप इज टू फाइंड द फोर ऑर्डर्ड पेयर. चार ऑर्डर्ड पेयर शोधायच्या. ऑर्डर्ड पेयर म्हणजे काय पाहणार आहात आपण. ऑर्डर्ड पेयर म्हणजे काय आणि कशा पद्धतीने ते फाइंड आउट करायचे ऑर्डर्ड पेयर. Then draw the x-axis and y-axis, plot the points on the coordinate system, and if these 4 points are collinear, then draw the graph. अशा पद्धतीने चार स्टेप मध्ये आपल्याला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. फर्स्ट स्टेप फाइंड द फोर ऑर्डर्ड पेयर. आता कशा ऑर्डर्ड पेयर फाइंड आउट करायच्या त्यासाठी आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करूया आणि त्या पद्धतीच्या त्या माध्यमातून मी तुम्हाला हा ग्राफिकल मेथड कशा पद्धतीने ग्राफिकल मेथडने लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे हे आपण पाहूया. प्रॅक्टिस सेट मधूनच तुम्हाला या डिटेल्स माहित होतील कारण डिटेल्स या अगोदरही चॅप्टर घेतलेला आहे तरी पण आता रिपीट करत आहे मी. ओके. प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन 1 आहे. फाइंड कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन. पहिल्या क्वेश्चन मध्ये फक्त टेबल कंप्लीट करायचे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फोर ऑर्डर्ड पेयर शोधायच्या आणि ग्राफ पण ड्रॉ करायचे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय करायचंय पहा. x plus y is equal to 3, x minus y is equal to 4. These are two linear equation in two variables. To draw the graph, first of all we find the ordered pair. ह्या ordered pair आहेत x आणि y च्या व्हॅल्यू, x आणि y च्या व्हॅल्यू, x आणि y च्या व्हॅल्यू अशा चार ordered pair. चार पेयर शोधायच्यात आपल्याला. And after finding the four ordered pair, we draw the x axis and y axis. Then plot the points plot करायचे and then draw the graphs. नंतर ग्राफ ड्रॉ करायचे. First of all, how to find out the four ordered pair? पाहूया. Here x is equal to 3. दिलेले पहा x is equal to 3, y is equal to question mark and 3 0. Means in this fill in the blank 0 is the answer. या ठिकाणी 0 येईल because x coordinate 3 आहे, y coordinate 0 आहे. 3 0 0 is the answer. Then here y is equal to 5. y ची व्हॅल्यू 5 दिली. व्हॅल्यू पुट करायची पहा. इक्वेशन काय आहे x plus y is equal to 3. y is equal to 5 दिलेली आहे. y ची व्हॅल्यू पुट करू. x plus 5 is equal to 3. x is equal to हे plus 5 आहे. 3 minus 5 x is equal to 3 minus 5 minus 2. Minus 2 is the answer. Therefore ordered pair आली -2 and 5. -2 and 5. Then in last question 0 3 means 0 is the x coordinate. या ठिकाणी लिहूया x coordinate 0. ओके 0 3 आन्सर. पहिला टेबल कंप्लीट झालेला आहे. इन सेकंड टेबल पहा इक्वेशन दिलेला आहे x y is equal to 4. Then व्हॅल्यू ऑफ x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू दिलेली आहे. इक्वेशन लिहितो मी x y is equal to 4. पुट द व्हॅल्यू ऑफ y ची व्हॅल्यू पुट करा. x minus 0 is equal to 4. Therefore x is equal to 4. Now x is equal to 4. Then 4 0 is the ordered pair. याला ordered pair म्हणायचं. 4 0 is the ordered pair. Here -1 first second x minus y is equal to 4. x ची व्हॅल्यू -1 दिली. कोऑर्डिनेट ऑफ x is -1. या ठिकाणी -1 minus y is equal to 4. minus y is equal to 4. -1 काय होतील +1
मायनस वाय इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू आन्सरला मायनस चिन्ह जाईल -5, वाय इज इक्वल टू -5, या ठिकाणी -5, -1 -5 ही एक ऑर्डर्ड पेअर झाली आणि लास्ट ऑर्डर्ड पेअर 0 -4 ॲज इट इज आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन 1 आपला कंप्लीट झालेला आहे, टेबल कंप्लीट झालेला आहे. आता सेकंड क्वेश्चन पाहूया आपण प्रॅक्टिस सेट मधला. सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. हे ग्राफिकली सॉल्व करायचे. त्यापूर्वी कोऑर्डिनेट सिस्टीम कशी असते पहा. दिस इज द कोऑर्डिनेट सिस्टीम, दिस इज x ऍक्सिस अँड दिस इज y ऍक्सिस. नाउ नेम द x ऍक्सिस अँड y ऍक्सिस. इथे x ऍक्सिस नाव द्यायचे x ऍक्सिस अँड y ऍक्सिस. स्केल लिहावा लागतं तुम्हाला. ते स्केल मी ग्राफ काढायच्या टायमाला सांगेल की स्केल कसं लिहायचंय. Here the origin 0 0 origin, then right hand side of the x axis there are positive integers, here negative integer left hand side, then upper side also positive integers 1 2 3 4 5 6 7. Here lower side -1 -2 -3 -4 -5 -6 -7 these numbers. तुम्हाला सर्वांना माहिती मागील वर्षी फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड फोर्थ क्वाड्रंट कशा पद्धतीने पॉइंट्स तुम्हाला प्लॉट करायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी आपल्याला इक्वेशन घ्यावे लागेल. इक्वेशन घेतल्यानंतर कशा पद्धतीने पॉइंटचं प्लॉटिंग करायचे ते पाहूया आपण. हा क्वेश्चन 2 आपण सॉल्व करूया. क्वेश्चन 2 मधला पहिला क्वेश्चन घेतो मी आणि त्यानंतर कशा पद्धतीने तो ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचा आहे पाहूया. क्वेश्चन 2 आहे x plus y is equal to 6 and x minus y is equal to 4. फाइव इक्वेशन लिहिलेले x plus y is equal to 6, x minus y is equal to 4. ठीक आहे. आता आपल्याला या इक्वेशनच्या 4 ऑर्डर्ड पेयर, मी तुम्हाला 4 स्टेप सांगितले. फर्स्ट स्टेप इज फाइंड द 4 ऑर्डर्ड पेयर. दोन्ही इक्वेशनच्या 4 ऑर्डर्ड पेयर शोधायच्या. देन ड्रॉ द x axis and y axis, plot the points and draw the graphs. या 4 स्टेपच्या माध्यमातून आपल्याला क्वेश्चन फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, पाहूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड द 4 ऑर्डर्ड पेयर. 4 ऑर्डर्ड पेयर शोधण्यासाठी या ठिकाणी आपण दोन टेबल काढूया जेणेकरून तुम्ही 4 ऑर्डर्ड पेयर शोधू शकता. ओके, ordered pair. आता 4 ऑर्डर्ड पेयर आपल्याला शोधायच्या. हियर x y x and y x y x and y 4 ऑर्डर्ड पेयर कशा शोधायच्या पहा. इन फॉर फर्स्ट इक्वेशन x plus y is equal to 6. सेकंड इक्वेशन काय पहा, x minus y is equal to 4. फॉर फर्स्ट इक्वेशन इथे लिहितो मी. फॉर फर्स्ट इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन साठी अगोदर आपण ऑर्डर्ड पेयर शोधूया. आता x च्या व्हॅल्यू अंदाजे घ्यायच्या. x च्या व्हॅल्यू काय घ्यायच्या, x ची व्हॅल्यू आपण एकदा 0 घेऊ. या ठिकाणी y ची व्हॅल्यू एकदा 0 घेऊ. x ची व्हॅल्यू -1 +1 या व्हॅल्यू आपण घेतलेल्या आहेत पहा. या व्हॅल्यू आपण तुम्ही याच घ्यायच्या का नाही, अंदाजे घेऊ शकता. 0 -1 1 2 3 4 अशा घेऊ शकतो. ज्या ठिकाणी वेगळ्या व्हॅल्यू घ्याव्याच लागतात, कंपल्सरी घ्यावे लागतात, ते क्वेश्चन नंबर 5 आणि 6 आहे त्यावेळेस ते तुम्हाला सांगतो मी. अशा घेऊन का चालणार नाही ते. ठीक आहे. या इक्वेशन मध्ये काय घ्यायचे, 0 1 -1 2 3 4 जास्त मोठ्या फक्त घ्यायच्या नाहीत. आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम वरती बसल्या पाहिजेत त्या 5 च्या आतमधल्या घ्यायच्या. ठीक आहे. फॉर फर्स्ट इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन काय आहे, x plus y is equal to 6. x ची व्हॅल्यू काय घ्यायची, 0. x is equal to 0.
देन y इज इक्वल टू, इतक्या सोप्या आहेत पहा, सहज शोधू शकता आपण. x इज इक्वल टू 0, 0 प्लस y इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू 6. y ची व्हॅल्यू मला मिळालेली पहा, y इज इक्वल टू 6. When x is equal to 0, that time y is equal to 6. This is the ordered pair, first ordered pair, 0, 6. Second ordered pair शोधूया, second ordered pair, y is equal to 0. y is equal to 0. इक्वेशन काय आहे? x plus y is equal to 6. When y is equal to 0, x is equal to 6. When y is equal to 0, x is equal to 6. Then 6 and 0 is the third ordered pair, second ordered pair. Third ordered pair काय पहा? x is equal to -1 घ्यायची, x is equal to -1. इक्वेशन काय पहा? x plus y is equal to 6. व्हॅल्यू पुट करा. -1 plus y is equal to 6. y is equal to -1 plus 1 मध्ये 6 plus 1 7. y is equal to 7 आली. ऑर्डर्ड पेयर काय आली? -1 7, -1 7. Then fourth, x is equal to 1, x is equal to 1. ऑर्डर्ड पेयर शोधायची आपल्याला. x plus y is equal to 6, x plus y is equal to 6. x ची व्हॅल्यू 1 आहे. 1 plus y is equal to 6. y is equal to 6 minus 1. Then y is equal to 5. y is equal to 5. अशा पद्धतीने ह्या ऑर्डर्ड पेयर शोधल्या. 1 5 is the fourth ordered pair. चार ऑर्डर्ड पेयर शोधल्या. आता फॉर इक्वेशन सेकंड, तुम्ही तुमच्या वहीमध्ये ग्राफ पेपर मध्ये राइट हँड साइडला हे ऑर्डर्ड पेयर शोधायच्या. फॉर इक्वेशन सेकंड, इक्वेशन सेकंड साठी ऑर्डर्ड पेयर अशाच एक्स्ट्रा व्हॅल्यू घेऊन घ्या अंदाजे. 0 1 2 3. ओके. मायनस एखाद्या ठिकाणी -1 घ्या, काही फरक पडत नाही, तर मी -1 घेतो. ठीक आहे. पहा x minus y is equal to 4. x ची व्हॅल्यू 0 घ्यायची. 0 minus y is equal to 4. then y is equal to काय येईल? -4. शॉर्टकट मध्ये सोडवायचं आहे. y is equal to आली -4. या ठिकाणी लिहू आपण -4. 0 -4 is the ordered pair. सेकंड पहा काय? x is equal to 1. x is equal to 1. इक्वेशन लिहा. x minus y is equal to 4. x ची व्हॅल्यू 1 घ्या. 1 minus y is equal to 4. minus y is equal to 4 minus 1. minus y is equal to 3. y is equal to minus साइन तिकडे जाईल -3. y is equal to -3 पहा. ओके. 1 -3. याली सेकंड ऑर्डर्ड पेयर. थर्ड ऑर्डर्ड पेयर शोधायची. या ठिकाणी आपण शोधूया थर्ड ऑर्डर्ड पेयर. x is equal to 2. x is equal to 2. पुढे पाहूया आता. इक्वेशन काय आहे? x minus y is equal to 4. व्हॅल्यू पुट करा. 2 minus y is equal to 4. minus y is equal to 2 मायनस होतील. 4 minus 2 minus y is equal to 2. y is equal to -2. y is equal to -2. When x is equal to 2, that time y is equal to -2. ऑर्डर्ड पेयर आली 2 -2. देन लास्ट ऑर्डर्ड पेयर शोधायची आपल्याला. पहा x is equal to -1. या ठिकाणी शोधतो मी फोर्थ ऑर्डर्ड पेयर. x is equal to -1. इक्वेशन आहे x minus y is equal to 4. x ची व्हॅल्यू टाका -1 minus y is equal to 4 minus y is equal to -1 काय होते? 4 plus 1 5. y is equal to -5. y is equal to -5. ऑर्डर्ड पेयर आली -1 -5. आता हे पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत पहा. हे 4 ऑर्डर्ड pair and this 4 ordered pair plot on the coordinate system, then draw the graph. ते ग्राफ एकमेकाला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतील, the coordinate of point of intersection is the solution of the equation. ते सोल्युशन ऑफ द इक्वेशन असेल. आता हा ग्राफ आपण कोऑर्डिनेट सिस्टीम वरती काढणार आहोत. आता हे पॉइंट कसे प्लॉट करायचे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सुरुवातीला आपण 4 ऑर्डर्ड पेयर कशा पद्धतीने शोधल्या त्याचा स्क्रीनशॉट काढा. यानंतर आपण वहीवरती पाहूया की कशा पद्धतीने आपण ग्राफ काढायचा. डायरेक्ट वहीवरती ही ऑर्डर्ड पेयर तुमच्याकडे लिहिलेली असू दे. ओके. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 सॉल्व्ह करून दिलेला आहे. यानंतर क्वेश्चन 5 मध्ये ऑर्डर्ड पेयर आणि क्वेश्चन 6 मध्ये ऑर्डर्ड पेयर कशा फाइंड आउट करायच्या याविषयी आपण पुढे पाहणार आहोत.
तुम्ही त्या ऑर्डर्ड पेअरवरून पॉईंट प्लॉट करा आणि नंतर ग्राफ काढा. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे. क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता, पण काहीच अवघड नाही. मी अगोदर जसं तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू अगोदर मांडून घेतल्या तशा एक्सच्या व्हॅल्यू अगोदर मांडायच्या, वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या, ऑर्डर्ड पेअर शोधायचे आणि 2 ग्राफ काढायचे. शक्यतो मी सर्व क्वेश्चन सोडून देत असतो, प्रॅक्टिस सेट मध्ये सगळेचे सगळे क्वेश्चन नाही सोडून देत असतो, परंतु जे ग्राफिकल मेथड आहे त्यामध्ये ऑर्डर्ड पेअर शोधायला थोडा वेळ लागत नाही, परंतु ग्राफ काढायला आपल्याला एकदा मोबाईल इकडे नंतर तिकडे ग्राफ पेपरवरती, याच्यामुळे थोडासा वेळ आपला मध्ये जात आहे. म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 तुम्ही सॉल्व्ह करायचे, ऑर्डर्ड पेअर तुम्ही शोधायचे आणि ग्राफ काढायचे. मी तुम्हाला क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 च्या ऑर्डर्ड पेअर शोधून देतो. त्या का शोधून देत आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू या ठिकाणी पहा, अगोदर आतापर्यंत जे क्वेश्चन सोडवले एक्स आणि वाय ला कोएफिशिएंट नव्हते, त्या ठिकाणी एक्स वाय ला कोएफिशिएंट नव्हते. क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 मध्ये वाय ला कोएफिशिएंट नाही आहे, त्यामुळे ते सुद्धा ऑर्डर्ड पेअर तुम्ही सहज शोधू शकता. क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 मध्ये दोन्ही ठिकाणी कोएफिशिएंट आहेत. ऑर्डर्ड पेअर शोधताना पॉइंट नंतर 5 पर्यंत आलं तर चालेल. पहा ग्राफ पेपरवरती आपण पॉइंट ज्यावेळेस आपण प्लॉट करत असताना अर्ध्यापर्यंतचा पॉइंट 3.5 4.5 6.5 0.5 इथपर्यंतचे पॉइंट्स आपण कोऑर्डिनेट्स शोधू शकतो, पॉइंट्स प्लॉट करू शकतो. पण 5.33 असं जर आले तर आपण प्लॉट करू शकत नाही. त्यासाठी त्या ऑर्डर्ड पेअर येणार नाही याची काळजी कशी घ्यायची, यासाठी क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 चे मी तुम्हाला ऑर्डर्ड पेअर शोधून देणार आहे. दिस इज टेबल फॉर इक्वेशन 3x - 4y is equal to -7, 5x - 2y is equal to 0. First of all we find the four ordered pair for equation 1. Equation 1 साठी आपण ऑर्डर्ड पेअर शोधूया. या ठिकाणी लिहितो फॉर फर्स्ट इक्वेशन साठी ऑर्डर्ड पेअर शोधणार आहेत आपण. आता x च्या व्हॅल्यू आपण टाकून पाहायच्या. आता अंदाजे इक्वेशन अगोदर लिहून घेऊया. इक्वेशन काय आहे? 3x - 4y is equal to -7. यापेक्षा सोपानकी करून देतो तुम्हाला मी. 3x - 4y is equal to -7. y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. हे 3x प्लस आहे किंवा हे 4y इथे मायनस आहे, या ठिकाणी गेलो काय होती प्लस होती. पहा काय होती 3x, हे -7 इकडे आणा, +7 3x + 7 is equal to हे 4y as it is नाही, -4y कन्वर्ट इनटू +4y. हे -4y + 4y झाले, -7 + 7. ओके, y ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. y ची व्हॅल्यू हे 4 इथं मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आहे, इकडे आले डिव्हायडेशन फॉर्म मध्ये होती. therefore y is equal to 3x + 7 divided by 4 ही y ची व्हॅल्यू मला मिळाली. y ची व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर पहा, ओके, 3x + 7 divided by 4 ही y ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. पहा आता x च्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करून अतिशय सोपं झालं. पहा फर्स्ट व्हॅल्यू कोणती पुट करून पहा, x is equal to, आता मनामध्ये तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. x is equal to 0 पुट केली. x is equal to 0, 3 into 0 0 होईल. 7 divided by 4 भाग जाईल का? नाही, म्हणजे x is equal to 0 घ्यायची नाही. then x is equal to 1, इथे x is equal to 1 टाकू. 3 into 1 3, 3 + 7 10 होईल. 10 divided by 4, 10 divided by 4 भाग जाईल का? पहा 0.5 पर्यंत आलं तर चालेल. मी तुम्हाला सांगितलं की 0.5 इथपर्यंत चालेल. ओके, चालतंय. x is equal to 1, x is equal to 1. then y is equal to 3 into 1 plus 7 divided by 4. y is equal to 3 into 1 3, 3 plus 7 10 divided by 4. y is equal to 4 2 जा 8, 2 उरले. पहा 0.25 जा 4 5 जा 20, 4 2 जा 8, 2 उरले, पॉइंटचा भाग दिला 20 झाले, 4 5 जा 20. म्हणजे y is equal to, when x is equal to 1 that time y is equal to 2.5. फर्स्ट ऑर्डर्ड पेअर मिळाली मला 1 2.5 1 2.5. अशा ऑर्डर्ड पेअर आपल्याला 4 शोधायच्या, ज्या ठिकाणी पॉइंट नंतर वेगळा अंक 0.5 पर्यंत फक्त चालेल, वेगळा घ्यायचा नाही. सेकंड पहा, मी x is equal to 1 पुट केलं, या ठिकाणी x is equal to -1 पुट करू. x is equal to -1, 3 into -1 -3, 7 - 3 4 भाग जातोय, चालेल.
x इज इक्वल टू -1. मनामध्ये हे आपल्याला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. y इज इक्वल टू 3 इंटू -1 प्लस 7 डिवायडेड बाय 4. 3 इंटू -1 -3 प्लस 7 डिवायडेड बाय 4. y इज इक्वल टू -3 प्लस 7 4 डिवायडेड बाय 4. y इज इक्वल टू 1. When x is equal to -1, that time y is equal to 1. -1 1 -1 1. सेकंड ऑर्डर पेयर मिळाली -1 1. थर्ड ऑर्डर पेयर आपल्याला शोधायची. अशाच पद्धतीने याच पद्धतीने सोडवायची. x ची व्हॅल्यू 2 मनामध्ये पुट करा. 2 2 3 जा 6 6 प्लस 7 13 होईल. 13 डिवायडेड बाय 4. 13 डिवायडेड बाय 4 जाईल का भाग पाय. 13 डिवायडेड बाय 4 4 3 जा या 13 डिवायडेड बाय 4 ला भाग द्या. काय येते पहा. 4 3 जा 12 पॉइंट दिला 1 उरला. 4 2 जा 8 पॉइंट नंतर 5 येत नाही. आपण कट करूया. हा भाग द्यायचा नाही आपल्याला. अशा पद्धतीने इथं जर आपण 2 टाकले तर आन्सर येत नाही. 3 2 जा 7 3 2 जा 6 6 प्लस 7 13 डिवायडेड बाय 4 येते. 13 डिवायडेड बाय 4 पॉइंट नंतर 5 येत नाही किंवा पूर्ण भाग जात नाही. त्यामुळे आपण 2 पुट करणार नाही. x इज इक्वल टू -2 पुट करू. -2 केले पाहिजे. 3 2 जा -6 प्लस 7 नाही चालत. 2 पण नाही -2 पण नाही. 3 पुट करा. 3 3 जा 9 9 प्लस 7 16 चालतंय पहा. x इज इक्वल टू 3 पुट x इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 3x प्लस 7 डिवायडेड बाय 4. 3 3 जा 9 plus 7 divided by 4. 16 divided by 4. Y is equal to 4 आला. When x is equal to 3, y is equal to 4. x is equal to 3, y is equal to 4. 3 and 4 हे आपल्याला ऑर्डर्ड पेयर मिळाले. लास्ट ऑर्डर्ड पेयर आपण शोधूया. लास्ट ऑर्डर्ड पेयर फोर्थ ऑर्डर्ड पेयर अशाच पद्धतीने शोधायची. फोर्थ ऑर्डर्ड पेयर पहा. या ठिकाणी -3 पुट करा. 3 3 जा -9 प्लस 7 भाग जातोय. चालतंय पहा. x इज इक्वल टू -3 पुट करू. देन y इज इक्वल टू 3 इंटू -3 प्लस 7 डिवायडेड बाय 4. 3 3 जा -9 प्लस 7 डिवायडेड बाय 4. -9 प्लस 7 -2 divided by 4 minus 0.5 व्हॅल्यू आली बा. 4 5 जा 20 means x is equal to -3. x is equal to -3. y is equal to -0.5 -3 अशा पद्धतीने ही ऑर्डर्ड पेयर आपण फाइंड आउट केलेली आहे. इक्वेशन 1 च्या जशा ऑर्डर्ड पेयर फाइंड आउट केल्या तशाच इक्वेशन 2 च्या आपण फाइंड आउट करणार. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचे लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. देन वी फाइंड द ऑर्डर्ड पेयर फॉर इक्वेशन 2. इक्वेशन 2 साठी आपण 4 ऑर्डर्ड पेयर फाइंड आउट करू. सेम टू सेम क्वेश्चन 6 आहे पहा. क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 सेम आहे. मी तुम्हाला ऑर्डर्ड पेयर फाइंड आउट करून देतो. तुम्ही ग्राफ ड्रॉ करा. त्यानुसार प्लॉटिंग करा पॉइंटचं आणि ग्राफ ड्रॉ करा. काही अवघड नाही. एकदा ऑर्डर्ड पेयर फाइंड आउट करून दिल्यानंतर ग्राफ यानुसार हे पॉइंट प्लॉट करणे आणि ग्राफ काढणे काही अवघड नाही. फॉर इक्वेशन 2 इक्वेशन 2 साठी आपण इक्वेशन 2 काय 5x 2y 5x 2y इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे. 5x 2y इज इक्वल टू 0 काय होईल पहा. 5x इज इक्वल टू 2y. देन y इज इक्वल टू काय होईल. y इज इक्वल टू 5x डिवायडेड बाय 2 ही y ची व्हॅल्यू फाइंड आउट झालेली. y इज इक्वल टू 5x डिवायडेड बाय 2. तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपण व्हॅल्यू पुट करून पहा. इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करा. x इज इक्वल टू 0 घेऊन पहा. x इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू काय 0 पहा. x इज इक्वल टू 0. y is equal to 5 into 0 divided by 2. y is equal to सुद्धा काय आलं 0. फर्स्ट ऑर्डर पेयर मिळाली 0 0 0 0. सेकंड ऑर्डर पेयर पहा.
x इज इक्वल टू 1 पुट करा 1 5 भाग जाईल x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 5 into 1 divided by 2 y is equal to 5 divided by 2 2.5 पहा x is equal to 1 y is equal to 2.5 0.5 पर्यंत घ्यायची संख्या 1 2.5 सेकंड ऑर्डर्ड पेयर मला मिळाली 1 2.5 थर्ड ऑर्डर्ड पेयर इथे 2 पुट करा किंवा -1 पुट केलं -1 चालेल -1 x is equal to -1 y is equal to 5 into -1 divided by 2 y is equal to 5 into -1 -5 divided by 2 y is equal to -2.5 okay -1 -2.5 ordered pair -1 -2.5 then last ordered pair find out करायची x is equal to 2 x is equal to 2 y is equal to 5 into 2 divided by 2 5 to the 2 to cancel y is equal to 5 then x is equal to 2 y is equal to 5 2 5 2 5 अशा पद्धतीने मी तुम्हाला ऑर्डर्ड पेयर फाइंड आउट करून दिलेले आहे का 1 2.5 -1 1 3 4 -3 -0.5 0 0 1 2.5 -1 -2.5 2 5 हा ऑर्डर्ड पेयर फाइंड आउट केला या इक्वेशनचा ग्राफ काढा या इक्वेशनचा ग्राफ काढा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पहा दिस इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन हा ग्राफ याचा काढून देणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ऑर्डर्ड पेयर वरून ग्राफ काढा काही अडचण आली तर विचारा पण काही अडचण येणारच नाही फक्त पॉइंट्स प्लॉट करायचे आणि ग्राफ काढायचा आहे अशा पद्धतीने इक्वेशन क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व करून दिलेला आहे क्वेश्चन 6 हा सेम टू सेम क्वेश्चन आहे असं व्हॅल्यू चेंज करायचे पॉइंट नंतर जर वेगळे अंक आले तर व्हॅल्यू चेंज करायचे फक्त या ठिकाणी आपण थांबूया तुम्ही हा प्रॅक्टिस सेट 1.2 सोडून काढा आणि उद्या आपण डिटर्मिनंट मेथड मीन्स क्रेमर्स रूल काय आहे ते पाहूया या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद